ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 28 मधून वडील आणि मुलगी, बाप आणि लेक निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे। रमाकांत मडवी हे ठाणे महानगरपालिकेचे उपमहापौर, त्यांची मुलगी साक्षी मडवी ही यावेळीचं नशीब आजमावते आणि प्रचार केला तो शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावर ते निवडणूक लढवत आहेत। या सगळ्या दिव्यामध्ये एकतर दिवा म्हटलं की नेहमी दिव्याखाली अंधार अशा पद्धतीनं बोललं जायचं। हा दिवा खरंच बदलला आहे का? दिव्याखाली अंधार आणि दिव्याबद्दल जर विचार केला, दिवा शहराबद्दल लोक म्हणायचे की दिवा हे नाव आहे, पण दिव्याखाली नेहमी अंधार असतो। तो दिवा तसा राहिला आहे का? मुळात विरोधकांनी दिव्याचा विकास यावर बोलण्यापेक्षा दिव्याला कायम बदनामच केलेला आहे। या 8 वर्षापूर्वी या दिव्या शहराची जी अवस्था होती या पूर्ण महाराष्ट्राने पाहिलेली आहे आणि सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी केलेल्या सहकार्याने दिवा रेल्वे स्थानकाचा चेहरा मोहरा बदलला। दिव्याचे मुख्य रस्ते जे अरुंद होते, 2 रस्ते होते, आज दिव्याचे मुख्य रस्ते रुंद झालेत, दुतर्फा गटारं झालेत। 600 मीटरमध्ये फक्त रोड लाईट होती, पथदिवे 600 ते 750 मीटरमध्ये। आज दिव्यातल्या सर्वच्या सर्व मुख्य रस्ते, अंतर्गत रस्त्यांवरती आपण रोड लाईट्स बसवलेत। दिव्यातला एकमेव आरोग्य केंद्र तो 6.5 किलोमीटर लांब होता। आज दिव्यात प्रॅक्टिकली मातोश्रीनगर, दातिवली आणि साबे गावात आपण आरोग्य केंद्र उभी केली। पण दिव्यातली पाणी समस्या ही मोठी आहे। दिव्यामध्ये नागरिकांना पाण्याबाबतीत खूप त्रास सहन करावा लागतो। काही वर्षापूर्वी दिव्यातली पाणी समस्या होती। आज दिव्यातले आम्ही पाणी योजना सक्षम केली आहे। दिव्यात 12 MLD पाणी येत होतं, 41 MLD पाणी येते। 95% दिव्याच्या भागात पाणी आहे। उदाहरणच द्यायचं तर मुंब्रादेवी कॉलनी किंवा बिहार नगर हा लाईफ टाईम अफेक्टेड एरिया होता, हा दातुलीवर आज इथे नियमित पाणी मिळतं आणि मुबलक पाणी मिळतं। त्यांची मुलगी ही मैदानात उतरलेली आहे। खरं तर वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून राजकारण उतरावंसं का वाटलं? राजकारणात उतरावंसं वाटलं, आम्ही लहानपणापासून एक जनसेवा करणारं व्यक्तिमत्व बघितलेलं आहे। जनसेवा करणाऱ्यांपैकी म्हणतात ना, राजसाहेब म्हणाले होते एकदा एका इंटरव्ह्यूमध्ये की आम्ही लहानपणापासून जो व्यक्तिमत्व घडताना बघतो, जी सेवा नागरिकांची करताना बघतो, तो बालकडू आम्ही लहानपणापासून प्यायली आहे आणि मला जनतेची सेवा करण्याची संधी हवी होती। आज ती संधी मला मिळाली आहे। मी समाजातील प्रत्येक पण दिव्यामध्ये दिव्या लहानाची तू मोठी झालेली आहेस, आधीचा दिवा आताचा दिवा कसं त्यामध्ये तू फरक करशील? 2007 पासून जेव्हा शिवसेनेचे उमेदवार इथे निवडून आले, शहर प्रमुख रमाकांत मडवी साहेब, तेव्हापासूनचा दिवा 2007ला आम्ही संत गतीमध्ये दिवा बदलताना पाहिला। 2012ला जेव्हा पराभव झाला तेव्हा दिवेकरांनी पाहिली आहे की सत्ता नसताना काय हाल झाले, काय पाणी टंचाई म्हणा, रोड म्हणा, कॉन्क्रीटीकरण म्हणा, सगळे हाल बघितले। 2017ला जेव्हा ऐतिहासिक 8 नगरसेवक शिवसेनेचे निवडून आले तेव्हापासून हे मागची 9 वर्ष आज प्रत्येक दिवेकरांना माहिती आहे या शहरात विकास कामे झालेलीच आहेत, सांगण्याची गरज नाही। रोड झालेले आहेत, पथदिवे झालेले आहेत, महिलांना ज्या योजना शासकीय आपण लाभवलेल्या आहेत त्या फक्त पेपरवरती न असताना प्रत्येक शेवटच्या महिलेपर्यंत पोहोचवण्याचं काम सुद्धा मी केलेलं आहे। वडिलांनी सांगितलं रस्ते, पाणी, पथदिवे असतील किंवा क्लस्टर योजनेबाबत एक मोठा निर्णय झालेला आहे, 55% संरक्षण झालेलं आहे। युवा म्हणून दिव्यातल्या लोकांसाठी काय करायची इच्छा आहे? युवा म्हणून दिव्यातल्या लोकांसाठी, विशेषतः महिला आणि तरुण आणि गरजू लोकांसाठी मला त्यांच्या समस्या सोडवायच्या आहेत। त्यांना ज्या समस्या आहेत तो सगळ्यात मोठं आहे म्हणजे रोजगार, दुसरं आहे इंडिपेंडेन्स, त्यांना एम्पॉवरमेंट हवी आहे, तरुणांना संधी हवी आहे, त्यांच्या स्टार्टअपसाठी काही गोष्टी आम्हाला करायच्या आहेत, त्या येत्या वेळेत आम्ही नक्की सांगूच। मडवी साहेब, बाजूला ठाणे महानगरपालिका येतो, लगेच लागून डोंबिवली आहे। डोंबिवली आणि ठाणे असं नाव घेतलं, दिवा नाव घेतलं की थोडं कपाळावरती आटे येतात, पण ते दिवा मग तुम्ही सांगितलं बदलला म्हणून, भविष्यात हा दिवा कसा असेल? दिवा विकासापासून वंचित असलेल्या दिवा शहराला कळवा आणि डोंबिवलीच्या बरोबरीने घेऊन जाईन असं एकनाथ शिंदे साहेबांनी 2017च्या निवडणुकीत सांगितलेलं आणि त्यांनी तो शब्द पूर्ण केला। आता आम्हाला एक वेगळा दिवा लोकांसमोर घेऊन जायचा आहे। मूलभूत नागरी सुविधा आम्ही लोकांना दिल्या, आता एक कॉस्मोपॉलिटन शहरात ज्या सुविधा लोकांना अपेक्षित असतात त्या सुविधा देऊन आम्ही डोंबिवली आणि ठाण्याच्या बरोबरीने दिव्या शहराला घेऊन जाणार आहोत। म्हणजे एक वेगळ्या पद्धतीने फक्त रोड, गटर, मीटर इथपर्यंत मर्यादेने सीमित न राहता
एक कॉस्मोपॉलिटन शहरातल्या नागरिकांना ज्या अपेक्षित सुविधा करणार. तुम्ही काय सांगाल? नाही, नक्कीच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब, श्रीकांत शिंदेसाहेब यांनी दिव्यासाठी खूप सहकार्य केलेलं आहे. मडवी साहेबांच्या नेतृत्वाखाली दिव्याला भरघोस निधी दिला आणि दिव्याच्या विकासासाठी त्यांनी मोलाचा हातभार लावलं. जर हाच विकास आणि याच्या पलीकडे जाऊन जर लोकांना अपेक्षा आहे की दिवा सुधारला पाहिजे, तर मी लोकांना आव्हान करेन, नागरिकांना आव्हान करेन की येत्या निवडणुकीमध्ये हा सगळा प्रचार जो आहे हा आता अंतिम टप्प्यात आला आहे. प्रचार सुरू असतानाच सगळे कार्यकर्ते पदाधिकारी प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न प्रत्येक उमेदवाराचा असतो आणि तीच लगबग या सगळ्या उमेदवारांची दिसते. 15 तारखेला दिवेकर मतदान करतील. दिव्यामध्ये खरंच बदल झाला आहे का, तो दिवेकरांनी मतदान ज्यांना केलेलं आहे त्यांचा रिझल्ट जेव्हा 16 तारखेला लागेल तेव्हा स्पष्ट होईल. व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भट्ट, अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, दिवा.